श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मुंबईच्या गिरगाव भागात एक हॉटेल, फार मोठं नाही, 2 स्टार हॉटेल, दिसायला एकदम साधं. 27 जूनच्या पहाटे या हॉटेलवर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने रेड टाकली. एका टिपनुसार लोकेशन घेण्यात आली. पोलिसांना तिथे 3 महिला सापडल्या. काही कॅमेरे सापडले. चौकशी केल्यावर पोलिसांना या 3 महिलांमधली कॉमन लिंक सापडली. फिल्म इंडस्ट्री, एक महिला मराठी अभिनेत्री, दुसरी महिला बंगाली अभिनेत्री, तिसरी महिला मेकअप आर्टिस्ट, सेलिब्रिटीचं मेकअप करणारी. या तिघीमध्ये दुसरी एक लिंक सुद्धा होती, देह विक्री. गिरगावच्या लॉज वजा हॉटेलमध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. पण तिथल्या कॅमेऱ्याचं गूढ वाढवलं. तपासाचं चक्र वेगाने फिरायला लागली. पण त्याच्या डबल वेगाने फिरत होती एक बातमी. लीड मराठी अभिनेत्रीच्या देह विक्रेत्याच्या प्रकरणात अटक. त्यानंतर बातमीचा वेग आणखी वाढला, कारण त्यात भर पडली एका रात्रीसाठी 2 लाखात डील होत असल्याची. मंडळी, ही स्टोरी आहे गिरगावमधल्या सेक्स रॅकेटची शूटिंग, देह विक्री एका गुपिताची. तर पाहूया सविस्तरपणे. मुंबई पोलीस क्राईम ब्रँच युनिट 4ला एक टीप मिळाली. आता ही टीप कुणी दिली याबद्दल ठोस माहिती पुढे आलेली नाही. पण काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका सामाजिक कार्यकर्त्याने ही टीप दिली. त्यानंतर पोलिसांनी रेडची आखणी केली. काही बातम्यांनुसार इथे एक बनावट ग्राहक पोलिसांनी पाठवला आणि माहिती काढून घेतली. इथे फिल्म इंडस्ट्रीची संबंध असलेली लोक असल्याचं नक्की झालं आणि या रेडचं गांभीर्य आणखी वाढलं. बनावट ग्राहकांना सिग्नल दिला आणि युनिट 4चं पथक थेट हॉटेलमध्ये घुसलं. तिथून 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यातली 2 महिला यात विक्टिम ठरल्या आणि 1 महिलेवर गुन्हा दाखल झाला. गरजू महिलांना देह विक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचा. पण हा गुन्हा दाखल होण्याआधी मोठा ड्रामा झाला. पोलिसांनी या 2 महिलांना वेगवेगळ्या रूममधून ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका रूममध्ये कॅमेरे सापडले. त्यामुळे पोलिसांना संशय आला की हा प्रकार अश्लील व्हिडिओच्या शूटिंगचा आहे. याआधी अनेकदा अशा केसेस समोर आल्या होत्या, ज्यात एखाद्या घरात हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओज, पिक्चर सिरीज या शूटिंग्स व्हायचं. मग हे व्हिडिओ वेगवेगळ्या ॲप्सवर, वेबसाईटवर अपलोड केले जायचे आणि उल्लू न बनवता, अल्टरनेटिव्ह ऑप्शनचा वापर न करता सेक्रेड गेम कुकिंगची आठवण काढत कधी हॉट कधी नॉट्स म्हणत या क्लिप्स पाहिल्या. तर हा सुरुवातीला पोलिसांना संशय होता की या हॉटेलमध्ये अशा क्लिप शूटिंग सुरू आहे. पण पोलिसांनी अधिकची चौकशी केली तेव्हा त्यांना आणखी मोठा हादरा बसला, कारण हा देहविक्रीचा प्रकार निघाला. या देहविक्रीला बळी पडल्या होत्या 2 अभिनेत्री, एक मराठी एक बंगाली. त्यात ही बातमी फुटली आणि मराठी अभिनेत्रीच यात सहभाग असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. कारण बातमीमध्ये या अभिनेत्रीचा उल्लेख लीडमध्ये ॲक्ट्रेस असा करण्यात आला होता. या अभिनेत्रीने काही मराठी पिक्चर्समध्ये लीड रोल केलाय. ती अनेक सिरियलमध्येही लीड अभिनेत्री आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आणि या प्रकरणात गांभीर्य वाढलं. पण अधिकृतपणे समोर आलेल्या माहितीनुसार या अभिनेत्री मूळशी मराठवाड्याच्या ग्रामीण भागातली फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला मुंबईमध्ये आली. बऱ्याचपैकी सेटल सुद्धा झाली. तिने काही पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये, वेब सिरीजमध्ये छोटे छोटे रोल केलेत. मॉडेल म्हणून ती रेग्युलरली काम करत होती. तर दुसरी अभिनेत्री ही मूळची बंगालची, ती सुद्धा कामासाठी मुंबईमध्ये आली. तिने बंगाली फिल्म्समध्ये काम केलं. बॉलिवूडच्या काही फिल्म्समध्ये ओझर स्त्री दिसली. पण वेब सिरीजमध्ये मात्र बरीच कामे केली. या दोघांना पैशाचं आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आलं स्पष्ट झालं. त्यामुळे या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण त्यांना अटक केली नाही, तर त्यांची सुटका करण्यात आली. मग यात अटक कोणाला झाली, तर तिसऱ्या महिलेला. ही महिला अभिनेत्री नाही, तर मेकअप आर्टिस्ट आहे. ती सुद्धा या छोट्या मोठ्या सिरीजसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. पण त्याच्याही पलीकडे तिची एक महत्त्वाची ओळख आहे, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट. ती अनेक मोठ्या सेलिब्रिटीसाठी मुंबईत पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. आपल्या इंडस्ट्रीमधल्या ओळखीचा वापर करून तिने या 2 महिलांशी संपर्क साधला आणि त्यांना या व्यवसायात तोडलं. या दोघींसाठी ती दलाल म्हणून काम करायची, अशी माहिती समोर आली आहे. त्यात काही माध्यमांची या प्रकरणात एका रात्रीसाठी 2 लाख रुपये डील होत होतं अशा बातम्या दिल्या. एका अभिनेत्रीसाठी एका रात्री 2 लाख रुपये मोजले जात होते असंही सांगण्यात आलं. पण या बातम्याशी अजून पुष्टी झालेली नाही. पण पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणात होत असलेली आर्थिक व्यवहाराची चौकशी मात्र सुरू आहे. त्यातून काही माहिती मिळते. यावर या केसमधल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. पोलिसांनी सुटका केलेल्या महिलेची ओळख अर्थातच उघड केली नाही.
पण महिला मेकअप आर्टिस्टवर गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा कोणत्या कलमाखाली दाखल झालाय हे अद्याप उघड स्पष्ट झालं नसलं तर या महिलेची कसून चौकशी पोलीस सुरू केली आहे. महिलेने फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कॉन्टॅक्ट्स असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे तिने आणखी कुणाला यात अडकवलंय का, या सगळ्यात इंडस्ट्रीमधल्या आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. कारण प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ज्या मराठी अभिनेत्रीची सुटका करण्यात आली तिच्याकडे मागच्या काही दिवसापासून कुठलंच काम नव्हतं. त्यामुळे तिची आर्थिक अडचणी वाढलेली. यातूनच ती या महिला मेकअप आर्टिस्टच्या संपर्कात आली आणि तिने या अभिनेत्रीला जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवून या कामामध्ये ढकललं. याच पद्धतीने अजून कुणाला या व्यवसायात आणलं का याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पोलीस हॉटेल व्यवस्थापनाची सुद्धा चौकशी करत आहेत. आपल्या हॉटेलच्या रूम्समध्ये जे घडतंय त्याची हॉटेल मॅनेजमेंटला माहिती होती का, की हे सगळं शूटिंगच्या नावाखाली सुरू होतं, याचा शोध सुरू आहे. पण या प्रकरणात पोलिसांना एका गुपिताचा उलगडा करायचा आहे. ते म्हणजे या हॉटेल्समध्ये कॅमेरे का सापडले. ही फक्त शूटिंगच्या नावाखाली सुरू होत असलेली दिशाभूल होती, खरं शूटिंग सुरू होती, की ह्या देहविकृतीच्या माध्यमातून खंडणी ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू होता. ही गोष्ट या प्रकरणातला धक्कादायक खुलासा असू शकतो. आता यात लीडिंग मराठी ॲक्ट्रेस या 3 शब्दामुळे मोठा गोंधळ झाला असला तरी खरा विषय ही अभिनेत्री कोण याचा नाहीये. गिरगावात भर गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार सुरू होतो. जो मॅनेज करणारा एक साधी मेकअप आर्टिस्ट होती. हे कांड जास्त भयानक आहे. तर बघूया या केसमध्ये पुढे काय होतं आणि या सगळ्यामध्ये खरा सूत्रधार कोण आहे याचं लवकरच पोलीस शोध घेऊन मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात आहेत.